जेव्हा पण घरी उरलेले ब्रेड असतात तेव्हा हा नेहमी विचार पडतो, आता त्या ब्रेडचं काय करायचं? चहा या दुधाबरोबर खायचं या त्या ब्रेडचे टोस्ट बनवायचे. तर आता हा कसलाही विचार नको. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ब्रेडपासून बनवलेली एक रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला ही फार आवडेल. तर नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला तुम्हा सर्वांना एक विनंती करायची आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचं एक मिश्रण बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 1 कप किसलेला गाजर घालायचा आहे. तर मी इथे 1 कप गाजर किसून घेतलेला आहे. तर तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तर कांदा पण मी इथे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे एक किसलेला बटाटा घेतलेला आहे. तर तो पण आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या पण ॲड करू शकता, जसे तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची पण घालू शकता. तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. तर मी इथे बेसनाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे बेसनाच्या जागी तांदूळ पीठ नाही तर बारीक रवा पण याच्यामध्ये घालू शकता. तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहेत ते परत व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर आता इथे सगळे साहित्य मिक्स झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये फार पाणी नाही घालायचं आहे. आणि हे मिश्रण आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे. घटसर असे हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. तर या प्रकारे आपल्याला हे घटसर असे हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे 4 ब्रेड घेतलेले आहेत. तर आता हे ब्रेड आपल्याला गोल पीसेसमध्ये कट करायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे जे ब्रेड आहे ते गोल आकारमध्ये कट करायचे आहेत. तर मी इथे हे ब्रेड गोल आकारमध्ये कट करत आहे. तर तुम्ही हे ब्रेड त्रिकोणी नाही तर चौकोनी आकारमध्ये पण कट करू शकता. तर अशा पद्धतीने हे जे सगळे ब्रेड आहेत ते आपल्याला गोल आकारमध्ये कट करून घ्यायचे आहेत. तर मी इथे हे ब्रेड कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते घ्यायचं आहे आणि आता या गोल ब्रेडच्या पीसेसवरती आपल्याला हे मिश्रण लावायचं आहे. तर तुम्ही हे मिश्रण हाताने पण लावू शकता, नाहीतर हे मिश्रण तुम्ही चमच्याने पण लावू शकता. तर व्यवस्थित ब्रेडवरती हे जे मिश्रण आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर मी हे मिश्रण ब्रेडच्या फक्त एका बाजूला लावत आहे. तर तुम्ही हे मिश्रण ब्रेडच्या दोन्ही बाजूला पण लावू शकता.
तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण जे आहे ते ब्रेडला लावून घ्यायचं आहे. तर आता मी हे मिश्रण जे आहे ते ब्रेडच्या सगळ्या पीसेसना लावून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आता आपल्याला ही जी रेसिपी आहे ती फ्राय करायची आहे. तर त्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे ब्रेडचे पीसेस ठेवायचे आहेत. तर हा जो मिश्रण लावलेला भाग आहे तो आपल्याला खालच्या बाजूला करायचा आहे. आणि अशा पद्धतीने हे जे ब्रेडचे पीसेस आहेत आपल्याला तेलामध्ये घालायचे आहे. आणि आता या ब्रेडने आपल्याला दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचं आहे. तर मी हे ब्रेडचे पीसेस इथे सेलो फ्राय करत आहे. तर तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता. तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला हे जे ब्रेडचे पीसेस आहेत ते पलटवायचे आहेत. आणि आता हे दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला सेलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही घरी उरलेल्या ब्रेडपासून अशा पद्धतीने जरा वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवू शकता. आणि तुम्ही ही रेसिपी चहा या कॉफी बरोबर एक स्नॅक्ससारखं पण खाऊ शकता. आणि मुलांच्यासाठी डब्यामध्ये बनवून पण देऊ शकता. तर विश्वास ठेवा, मुले जी आहेत ती ही रेसिपी फारच आवडीने खातील. तर जी मुले भाज्या खात नाहीत तर त्या मुलांच्या पोटामध्ये सुद्धा या भाज्या जातील. तर आता इथे हे जे ब्रेडचे पीसेस आहेत ते फ्राय झालेले आहेत आणि ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हा ब्रेडचा वापर करून हा रुचकर नाश्ता बनवू शकता. आणि ह्या नाश्त्याला तुम्ही गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाही तर सॉसबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखी एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.